नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. सेलिब्रेशन रिसॉर्टला घरपट्टी व्यावसायिक नाही तर घरगुतीच. 2 दिवसापूर्वी बोरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सेलिब्रेशन रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकून कुंटनखाना सुरू असल्याचे उघड केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन रिसॉर्ट सर्वांच्या चर्चेचा विषय झाला असून सेलिब्रेशन रिसॉर्ट कुणाच्या मालकीचे ही बाब पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्राथमिक माहितीत नाही. तसेच सदरचा रिसॉर्ट भाडेपट्ट्यावर चालवायला दिला होता की नाही याविषयी देखील ठोस माहिती उपलब्ध झाली नाही. पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पुढील तपास चालू आहे, अधिकची माहिती उपलब्ध झाल्यावर देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे नक्की हा रिसॉर्ट कुणाच्या मालकीचे हे शोधण्यासाठी बोरगाव ग्रामपंचायत गाठल्यानंतर नवीनच एक सत्य समोर आले. ते म्हणजे सेलिब्रेशन रिसॉर्ट मध्ये एकूण 11 छोटी मोठी घरं असून या 11 घरांपैकी 4 घरं आणि एक ऑफिस हे गणेश सुरेश गायकर यांच्या नावे असून उरलेली 6 घरं यामध्ये एक आरसीसी दुमजली घर हे गणेश गायकर यांच्या पत्नीच्या नावे आहेत. तसेच बोरगाव ग्रामपंचायतीतून मिळालेल्या माहितीनुसार सदरील 10 घरं व एक ऑफिसला घरपट्टी ही व्यावसायिक लावलेली नसून ती घरगुती वापराची लावलेली आहे, अशी माहिती ग्रामसेवक गणेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. परवा रात्री या सेलिब्रेशन रिसॉर्टवर कुंटरखाना चालवण्या ह्या प्रक्रियेत जी कारवाई झाली ती कारवाई या बोरगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत झाली. परंतु ती इमारत कुणाच्या नावे आहे हे पोलीस तपासामध्ये अजूनपर्यंत आले नाही. त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही आज बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत आणि बोरगाव ग्रामपंचायतीमधनं आपल्याला माहिती घ्यायची आहे नक्की ती इमारत कुणाच्या नावे आहे, कशा प्रकारचं त्याला घरपट्टी लावलेली आहे ही सर्व माहिती घ्यायची आहे. कारण पोलीस तपासामध्ये अजूनपर्यंत तरी असं काही आले नाही की ती इमारत कुणाच्या नावे आहे किंवा तो संपूर्ण सेलिब्रेशन हे कोण चालवत होतं ही माहिती नाही. म्हणूनच आपण ही माहिती घेण्यासाठी आपण या बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत आणि ती माहिती घेणार आहोत. साहेब, आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जो सेलिब्रेशन रिसॉर्ट येतोय तो रिसॉर्ट कुणाच्या नावे आहे आणि कशा प्रकारचं त्याला कर लादलेला आहे? रिसॉर्ट आहे प्रियंका गणेश गायकर आणि गणेश सुरेश गायकर यांच्या नावावर भगवंत आहे. मग त्याला आपण घरगुती घरपट्टी लावलेली आहे की व्यावसायिक घरपट्टी? असं का झालंय अगोदर पैसा साहेब? जे सेलिब्रेशन आहे हे सेलिब्रेशनचं बांधकाम केव्हा झालं आणि आता किती वर्ष झाले आणि त्यावेळेला कशा प्रकारची घरपट्टी लावली गेली? साधारण 9 वर्ष झाली आणि ही घरपट्टी घरगुतीच लावली होती कारण त्याला घरगुतीच होतं वापर? घरगुतीच होतं पण घरगुतीच दिलं होतं आणि आता त्याचा तो व्यावसायिक चाललाय, मग त्याच्यावर काय कारवाई वगैरे आपल्याकडे होईल? कारवाई झाली. याचाच अर्थ येथे देखील ग्रामपंचायतीची फसवणूक झाली आहे की मुद्दामहून ग्रामपंचायतीने आपली फसवणूक करून घेतली आहे याविषयी नक्की ठोस मत मांडता येणार नाही. सदरील माहितीच्या आधारे पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की जर चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लावली गेली असेल तर आणि इमारतीचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी होत असेल तर ग्रामपंचायत 1960 अधिनियमानुसार ग्रामपंचायत कर व वसुली कलम 124 नुसार कारवाई करून टॅक्स वसूल केला जाईल. महत्वाची बाब म्हणजे सेलिब्रेशन रिसॉर्ट हा गेली 8 ते 9 वर्ष व्यावसायिक स्वरूपात वापरले जात असून त्याची घरपट्टी जर घरगुती वापराची असेल तर हा दोष कुणाचा, प्रशासनाचा की घर मालकाचा, हा संशोधनाचा विषय आहे. तसेच खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेलिब्रेशन रिसॉर्ट भाडेपट्ट्यावर चालवायला दिला होता, परंतु तो कुणाला दिला होता आणि किती काळासाठी दिला होता ही माहिती गुलदस्त्यातच आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.